विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्तुळ या प्रकरणामधील वर्तुळाचे गुणधर्म जसे की एककेंद्री वर्तुळ, वर्तुळाची जीवा, व्यास, त्रिज्या यामधील संबंध पाहिलेला आहे। यानंतर आपण काही प्रमेय आणि त्या प्रमेयावर आधारित सराव संच 6.1 सोडवलेला आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एकरूप जीवांचे गुणधर्म आणि त्याच्याशी संबंधित 2 प्रमेय अभ्यासलेले आहेत आणि या दोन्हीही प्रमेयावर आधारित सराव संच 6.2 आपण पूर्ण केलेलं आहे। आता या प्रकरणामध्ये सर्वात सोपा भाग म्हणजे रचनेचा भाग आपण अभ्यासणार आहोत। आज आपण अभ्यासणार आहोत त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे। आता परिवर्तुळ म्हणजे नेमकं काय? जे वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंना स्पर्श करते त्या वर्तुळाला परिवर्तुळ असं म्हटलं जातं। आता शिरोबिंदू म्हणजे काय माहित आहे तुम्हाला? त्रिकोणामध्ये आपण त्रिकोणाची नावं 3 अक्षरी देतो, ए, बी आणि सी। तर ए, बी, सी हे त्या त्रिकोणाचे काय असतात? शिरोबिंदू असतात। मग ह्या शिरोबिंदूंना स्पर्श करणारा वर्तुळ यालाच परिवर्तुळ असं म्हणतात। म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूंना स्पर्श करतो म्हणजे तो कसा असणार आहे? त्रिकोणाच्या बाहेर असणार आहे का आत असणार आहे? आतमध्ये असणार आहे का? नाही, बाहेर असणार आहे। शिरोबिंदूंना स्पर्श करतो म्हणजे तो वर्तुळ त्रिकोणाच्या बाहेरील वर्तुळ असणार आहे। म्हणून बाहेर या शब्दालाच गणितीय भाषेमध्ये आपण काय म्हणणार आहोत? परिवर्तुळ। म्हणजे जो त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंना स्पर्श करतो। आता भौमितिक रचना करण्यासाठी तुमच्याजवळ कंपास लागणार आहे, पेन्सिलला टोक असणं आवश्यक आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोन मापक सुद्धा लागणार आहे। तुमचे हे साहित्य कंपास मधले जितके व्यवस्थित असतील तेवढी तुमची रचना ॲक्युरेट येणार आहे। पेन्सिलला टोक नसेल किंवा साहित्यामधील पट्टीवरची तुमचे नंबरिंग जे असतात ते व्यवस्थित नसेल तर आणि तुमचं मोजमाप चुकण्याची शक्यता असते। मोजमाप चुकलं तर आपल्याला कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना योग्य अचूक करता येणार नाही। त्यामुळे तुमचं साहित्य अचूक असणं, पेन्सिलला टोक असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता परिवर्तुळ काढत असताना 2 महत्त्वाच्या रचना आहेत जे तुम्ही यापूर्वीच्या वर्गातही शिकलेला आहात। तुम्हाला दिलेल्या माहितीवरून त्रिकोण काढता येणं गरजेचं आहे। मग त्रिकोण वेगवेगळ्या पद्धतीने माहिती दिलेली असते त्रिकोणाची, जे तुम्ही इयत्ता 8वीला शिकलाय। उदाहरणार्थ त्रिकोण ए बी सी मध्ये 2 कोन दिले असतील तर त्या 2 कोनावरून तुम्हाला दिलेला त्रिकोण काढता आला पाहिजे। त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल तर ती त्रिकोण रचना सुद्धा कशी काढावी हे आपल्याला इयत्ता 8वी मध्ये झालेलं आहे। कधी कधी त्रिकोणाची एक बाजू आणि एक कोन दिलेला असतो त्यावरून सुद्धा त्रिकोण रचना आपण करतो। म्हणजे या सर्व रचना तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये झालेल्या आहेत त्रिकोण रचनामध्ये। म्हणजे त्रिकोणाशी संबंधित काय काय घटक दिले जाऊ शकतं? त्रिकोणाचे कोणत्याही 2 कोनाचे माप दिलं जाऊ शकतं, त्यावरून सुद्धा त्रिकोण काढता येतो। त्रिकोणाची एक बाजू आणि एका कोनाचं माप दिलं असेल तरी सुद्धा त्रिकोण रचना करता येते। त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या असतील तरी सुद्धा त्रिकोण रचना करता येते। त्रिकोणाचे एक बाजू आणि 2 कोन किंवा 2 कोनांची मापाने एका बाजूची लांबी दिली असेल तरी सुद्धा त्रिकोण रचना करता आली पाहिजे। हे सर्व आपण या पूर्वीच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत। म्हणजे परिवर्तुळ काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक काय आहे? तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण काढता आला पाहिजे। आता त्रिकोण काढण्यासाठी आपण कोन मापक, पट्टी आणि पेन्सिलचा वापर करणार आहोत। आता तिन्ही त्रिकोणाच्या बाजूंची लांबी जर दिली असेल तर ते काढताना मात्र आपल्याला कंपासचा वापर करावा लागणार आहे। असा त्रिकोण दिलेला आहे की ज्याच्या तिन्ही बाजूंची लांबी प्रश्नामध्ये दिलेली आहे, तर अशा वेळी पट्टी आणि कंपास, पेन्सिल याचा वापर करावा लागणार आहे। चाप ओढून आपल्याला ती त्रिकोण रचना करावी लागणार आहे। आणि कोन मापक म्हणजे जेव्हा जेव्हा त्रिकोणाच्या 2 किंवा एका कोनाचं माप दिलं असेल तर त्यासाठी कोन मापक वापरावा लागणार आहे। म्हणजे त्रिकोण रचना करता आली पाहिजे। दुसरं महत्त्वाची रचना म्हणजे जे तुम्हाला इयत्ता 6वीला सुद्धा झालेलं आहे, रेषाखंड दुभागणे किंवा बाजू दुभागणे। आता बाजू दुभागताना काय करतो आपण? दिलेल्या रेषाखंडाचं कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन चाप ओढतो आणि ते दोन्ही चापाचे जे छेदनबिंदू मिळतात ते आपण जोडून घेतो आणि तो रेषाखंड जिथे छेदतो मुख्य रेषाखंडाला ते म्हणजे त्याचा लंब दुभाजक असतो।
थोडंसं लंबदुभाजक काढण्याच्या प्रक्रियेची आपण उजळणी घेऊया. आता उदाहरणार्थ मी एक रेषाखंड काढलेला आहे ए बी. रेषाखंड काढलेला आहे ए बी 7 सेमीचा. मग रेषाखंड दुभागण्यासाठी आपण काय करतो, जो रेषाखंड दिलेला आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो. म्हणजे ए च्या निम्मा भाग एवढा आहे अंदाजे आणि निम्म्यापेक्षा काय करतो आपण, जास्त अंतर घेतो. त्यानंतर कंपासच्या सहाय्याने आपण काय करतो, त्या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला काय करतो, चाप ओढून घेतो. तसंच बी शिरोबिंदूवरती ठेवून सुद्धा आपण काय करणार आहोत, चाप ओढणार आहोत. आता तुमचे जर चाप छेदत नसतील तर परत ती कृती काय करायची आहे, पुन्हा करायची आहे. आता जिथं आपल्याला छेदन बिंदू मिळालेला आहे ते आपण काय करणार आहोत, जोडून घेणार आहोत. आता जिथं छेदलाय तिथं काय असतो, काटकोन असतो. तिथं नाव दिलं मी ओ, म्हणजे एओ आणि ओबी काय आहे, समान लांबीचे आहेत. हा झाला रेषाखंड दुभागणे. त्रिकोण काढल्यानंतर दिलेल्या मापाचा आपल्याला त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुभागायच्या आहेत किंवा कुठल्या तरी 2 बाजू दुभागायच्या आहेत. 3 दुभागल्या तरी चालेल, 2 दुभागल्या तरी पण चालेल. म्हणजे कमीत कमी दिलेला त्रिकोण सांगितलेल्या माहितीनुसार काढल्यानंतर त्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू दुभागायच्या आहेत. जसं कृती आपण इथं केलं त्याच पद्धतीने. त्यानंतर त्या 2 लंबाचा जो आपल्याला छेदन बिंदू मिळतो तो पकडून आपण परिवर्तुळ काढणार आहोत. म्हणजे तुम्हाला महत्वाचं काय आहे, त्रिकोण रचना करता आली पाहिजे आणि रेषाखंड दुभागता आली पाहिजे. आता त्रिकोण रचनेचं पण मी एक उदाहरण तुम्हाला सांगते म्हणजे लक्षात येईल. आता समजा त्रिकोण मला एबीसी काढायचा आहे. त्रिकोण एबीसी मध्ये समजा एबी मला 6 सेंटीमीटर घ्यायचा आहे आणि कोण ए दिलेला आहे 45 अंशाचा आणि कोण बी दिलेला आहे, असं गृहीत धरूया आपण, कोण बी आहे 60 अंशाचा. म्हणजे इथं एक बाजू आणि 2 कोण दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. तर सुरुवातीला काय करणार आहोत, आपण रेषाखंड काढून घेणार आहोत 6 सेंटीमीटरचा एबी. एबी किती आहे, 6 सेंटीमीटर. आता पुढे काय म्हटलंय त्यांनी, कोण ए, कोण मापकाच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, कोण ए आणि कोण बी चं माप काढून घेणार आहोत. तर बघा कोण ए किती अंशाचा काढायचा आहे, 45 अंशाचा काढायचा आहे. मग कोण मापकाच्या सहाय्याने शून्यापासून आपण मोजायला सुरू करतो. किती आहे, 45 अंश. मग हे जोडून घेणार आहोत आपण. किती आहे हा, 45 अंश. त्यानंतर पुढचा बघा, कोण बी आहे 60 अंश. आता ही झाली त्रिकोण रचना. या सगळ्या रचना तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकलेला आहात. आता कोण मापक वापरताना मात्र काळजीपूर्वक वापरावं लागेल. जेव्हा तुम्ही ए शिरोबिंदू जवळ म्हणजे डाव्या बाजूच्या शिरोबिंदू जवळ कोण मापक ठेवताय त्यावेळी उजव्या बाजूच्या शून्याकडून आपण कोण मोजायचं आणि ज्यावेळी तुम्ही उजव्या बाजूच्या शिरोबिंदूवरती तुमचा कोण मापकाची शून्याची उभी रेष जोडताय त्यावेळी डाव्या बाजूच्या शून्यापासून मोजायचं, म्हणजे तुमचे कोण चुकत नाहीत. मग कधी कधी चुकीच्या पद्धतीनं मोजल्यामुळं तुमचा विशाल कोण लघु कोणासारखा दिसतो आणि लघु कोण विशाल कोणासारखा दिसतो. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, ज्या बाजूला ठेवलाय त्या बाजूच्या विरुद्ध दिशेच्या शून्यापासून मोजायचं. म्हणजे उजवीकडे ठेवलं तर डावीकडच्या आडव्या शून्यापासून मोजायला चालू करायचं आणि जर तुम्ही डावीकडे ठेवला असाल कोण मापक तर उजवीकडच्या शून्यापासून मोजायला सुरुवात करायचं आहे. म्हणजे कोणाचं माप तुमचं चुकणार नाही.
या दोन्हीही प्रकारच्या रचना तुम्ही या आधीच्या वर्गामध्ये शिकलेला आहात। आता ह्या दोन्हीही रचनेचा वापर करून आपण त्रिकोणाचं परिवर्तुळ काढणार आहोत। आता प्रश्न बघा काय दिलेला आहे। त्रिकोण DEF मध्ये DE बरोबर 4.2 सेमी आणि पुढे काय काय माहिती दिलेली आहे बघा। DE चं माप आहे 4.2 सेमी। कोण D किती आहे 60 अंशाचा आणि कोण E किती आहे 70 अंशाचा। मग तुम्ही लगेच रचना करायला घेणार का? नाही, रचनेची सुरुवातीला कच्ची आकृती काढायची आहे, म्हणजे तुम्हाला जास्त खाडाखोड करावी लागणार नाही। आता कच्ची आकृती आपण काढूया। आता काय म्हटलंय DE 4.2 सेमीचा आहे, म्हणजे DE माझं काय पाहिजे खाली पाहिजे। त्रिकोणाचा पाया आहे तो किती माप आहे त्याचं 4.2 सेमी आणि F कुठं देणार मी वरच्या शिरोबिंदूला नाव देणार। मग कशा कशाचं माप दिलेलं आहे? कोण D चं माप दिलेलं आहे किती 60 अंश आणि कोण E चं माप किती दिलेलं आहे 70 अंश। म्हणजे इथं सुद्धा एक बाजू आणि दोन कोण दिलेला आहे। आठवीला होतं बघा, दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिली असता त्रिकोण रचना करणे। मी या पद्धतीची रचना कशी करायची हे एक उदाहरणादाखल घेतलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला मला हे त्रिकोण काढून घ्यावं लागेल, कच्ची आकृती काढायचीच आहे। त्यानंतर आता बघा आपण रचना करतोय। सुरुवातीला मी काय काढून घेणं आवश्यक आहे? बाजू DE 4.2 किंवा 4.2 सेमी। याला नाव काय देणार आपण? DE किती आहे 4.2 सेमी। आता पुढं काय म्हटलंय? कोण D चं माप दिलेलं आहे। कोण D किती आहे 60 अंशाचा। कोण मापक मी आडव्या रेषेला बरोबर जुळवून घेतलं, उभी रेष त्या D च्या शिरोबिंदूला 90 ला काय पाहिजे बरोबर परपेंडिक्युलर म्हणजे लंब पाहिजे। आता मी डाव्या बाजूला ठेवलंय, म्हणजे कोण मापकाच्या उजव्या बाजूच्या शून्याने काय करावं लागेल मला मोजावं लागेल। मग कोण D किती आहे 60 अंशाचा आहे। आता हे जोडून घ्यायचं आहे। कोण E चं माप किती आहे 70 अंश। आता मी E कुठल्या बाजूला आहे? माझ्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे मी कोण मापकाच्या डाव्या बाजूने कोण मोजणार। F बिंदू मिळालेला आहे। आता तुम्ही बघितलं असाल की छेदन बिंदू मिळाला नाही, त्यामुळे परत मी काय केलेलं आहे ते पुसून परत व्यवस्थित 60 अंशाची आणि 70 अंशाची रेषा काय केलेली आहे पुढे वाढवलेली आहे। मग जो छेदन बिंदू मिळालेला आहे तो F आहे, म्हणजे माझा त्रिकोण DEF काढून झालेला आहे, ज्याची एक बाजू DE 4.2 सेंटीमीटरचा आहे, कोण D 60 अंशाचा आहे आणि कोण E 70 अंशाचा आहे। म्हणजे दोन कोण व त्यांनी समाविष्ट असणारी बाजू दिली असता आपण त्रिकोण रचना केलेली आहे। आता पुढची रचना सर्वात महत्त्वाची आहे। या पहिल्या दोन रचना मिळाल्या तरच आपण परिवर्तुळ काढू शकतो, किंवा योग्य आल्या तरच परिवर्तुळ काढता येईल, अन्यथा परिवर्तुळ आपलं चुकणार आहे। चुकणार आहे म्हणजे काय? तुम्ही काढलेला परिवर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंना स्पर्श करणार नाही। मग स्पर्श करत नसेल तर ओळखायचं आपली रचना चुकलेली आहे। एकतर आपण त्रिकोण काढायला चुकलेला आहोत
किंवा त्रिकोणाच्या बाजू दुभागायला चुकलेलो आहोत। मग आता बघा, त्रिकोणाच्या कोणत्याही आपल्याला काय करायचे आहेत, 2 बाजू दुभागायच्या आहेत। 3 दुभागला तरी काही हरकत नाही, परंतु 2 दुभागणे आवश्यक आहे। मग आता बघा, DE ही बाजू मी काय करणार आहे, दुभागणार आहे। म्हणजे DE म्हणजेच काय, तो रेषाखंड आहे। रेषाखंड जसा दुभागला तशीच ती बाजू दुभागायची आहे। मग DE चं काय करणार आहे, मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन DE दुभागायचं आहे। आता इथं बघा, इथं मला छेदनबिंदू मिळालेला आहे, पण वर मिळालेला नाही आहे। मग बरीच मुलं काय करतात, आपलं चुकलंय असं म्हणतात आणि ती खोडून टाकतात। खोडायचं नाही, परत D वरती ठेवून तो चाप काय करायचा आहे, तुम्ही वाढवायचा आहे। चाप वाढवायचा आहे। एकदा आपला हा छेदनबिंदू मिळाला की दोन्ही छेदनबिंदू काय करायचे आहेत, जोडून घ्यायचे आहेत। फक्त रेषा तुमच्या थोड्याशा लांब जातील याची काळजी घ्यायची आहे। DE चा आपण काय काढलेला आहे, लंब दुभाजक काढलेला आहे। इथं काटकोन होतो, त्यामुळे काटकोनाचं चिन्ह करायला विसरायचं नाही। तिथं नाव देण्याची काहीही आवश्यकता नाही, मात्र काटकोनाचं चिन्ह तेवढं द्यायचं आहे। जेवढा आपण रचना करणार आहोत त्यातल्या प्रत्येक चिन्हाला सुद्धा महत्त्व आहे। तुम्ही परिवर्तुळ बरोबर काढला आणि इथं जर काटकोनाचं लंब दुभाजक बरोबर काढलाय आणि इथं काटकोनाचं चिन्ह नाही केला तरी सुद्धा तुमचा अर्धा मार्क जाऊ शकतो। म्हणजे लंब दुभाजकाच्या गुणधर्मानुसार तो दिलेल्या रेषाखंडाला काटकोनातच लंब असतो, त्यामुळे तिथं तो काटकोनाचं चिन्ह करायला विसरायचं नाही। आता मला एक बाजू मी दुभागलेली आहे। आता एकतर मी FD दुभागू शकते किंवा EF दुभागू शकते। कोणतीही एक बाजू दुभागली तर चालेल, असं काही नाही आहे की उजवीच बाजू दुभागायला पाहिजे किंवा डावीच, असं काही नाही आहे। कुठलीही एक घेऊ शकताय। आता DF घेते मी। DF च्या काय करायचं आहे, मला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे। निम्म्यापेक्षा जास्त अंतर हे विसरायचं नाही। आता D वरती ठेवून मी चाप ओढणार आहे। आता F वरती ठेवायचं आहे। आता मी कुठली बाजू दुभागलेली आहे, FD किंवा DF, त्यामुळे इथं सुद्धा काटकोन चिन्ह येणार। मग आता इथं तुम्हाला काय लक्षात येते बघा, हे दोन्हीही लंब एका विशिष्ट बिंदूमध्ये छेदलेले आहेत आणि त्या बिंदूला मात्र नाव द्यायला विसरायचं नाही, O। तो बिंदू म्हणजे आपल्या परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असणार आहे। तो केंद्रबिंदू पकडून आता आपण काय करायचं आहे, परिवर्तुळ काढायचा आहे। बघा काय म्हटलेलं आहे, दोन्हीही लंब दुभाजक जे काढलेला आहात ते दोन्हीचाही एक छेदनबिंदू मिळतो तुम्हाला। त्या छेदनबिंदूला नाव द्यायचं कोणतंही द्या तुम्ही, जे त्रिकोणाला नाव दिलाय ते सोडून कोणतंही नाव द्या। आता तो छेदनबिंदू म्हणजे आपल्याला त्या त्रिकोणाचा तो काय असणार आहे, केंद्रबिंदू असणार आहे आणि तो केंद्रबिंदू पकडून आता आपण काय करायचं आहे, परिवर्तुळ काढणार आहोत। म्हणजे मी कोन माप कुठे ठेवणार, हे कंपास कुठे ठेवणार आहे, O वरती ठेवणार आहे। मग O पासून F शिरोबिंदू असेल, F पर्यंत तुम्ही अंतर घ्यायचं, कारण आता त्रिज्या कशी असणार आहे, समान असणार आहे। O पासून F, त्यानंतर O पासून E आणि O पासून D, हे कसे असणार आहेत, समान अंतरावरती असणार आहेत। मग आता आपण परिवर्तुळ काढायचं आहे, म्हणजे परिवर्तुळ काढण्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागेल,
केंद्रबिंदू पासून म्हणजे त्या छेदनबिंदू पासून तुमच्या त्रिकोणाचे शिरोबिंदू हे कसे असणार आहेत, समान अंतरावरती असणार आहेत. मग हे केलंच पाहिजे असं नाही, कोणत्याही एका शिरोबिंदू जवळचं तुम्ही अंतर घ्यायचं, त्या केंद्रबिंदूवरती कंपास ठेवायचा आणि परिवर्तुळ काढायचं आहे. बघा आपण परिवर्तुळ काढलेलं आहे. या परिवर्तुळाचे एफ, ई आणि डी ला स्पर्श केलेला आहे का, त्यांनी केलेला आहे. तिन्हीला स्पर्श केलं तर आपली रचना बरोबर आहे. कोणत्या तरी एका बिंदूला सुद्धा तो स्पर्श करत नसेल तर तुम्ही ओळखायचं आहे की आपण केलेली रचना चुकलेली आहे. मग तुमची चूक कुठं होऊ शकते, एकतर तुम्ही त्रिकोण काढण्यामध्ये चुकलेला असणार आहात, किंवा त्रिकोणामध्ये पण काय चुकू शकतं, कोणाचं माप योग्य घेतले का ते पाहावं लागेल, आणि ज्या लांबी ती बाजू ज्या लांबीची दिलेली आहे त्याच लांबीची तुम्ही काढला नसाल तरी सुद्धा त्रिकोण रचना चुकू शकते. आणि रेषाखंड किंवा ती बाजू दुभागायला तुम्ही चुकला असाल तरी सुद्धा तुमचा परिवर्तुळ योग्य येणार नाही. त्यामुळं या सूचनेनुसार आपल्याला परिवर्तुळ काढायचा आहे. बघा सुरुवातीला आपण परत पायऱ्या बघूया. आकृतीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, DEF मध्ये कोन डी 60 अंशाचा काढायचा आहे, कोन ई 70 अंशाचा काढायचा आहे, आणि DE किती आहे, 4.2 सेंटीमीटर. यानुसार आपण दिलेली कच्ची आकृती प्रथम काढून घ्यायची आहे. कच्च्या आकृतीनुसार आपण काय काढून घेतला, त्रिकोण काढून घेतला. प्रथम मी DE हा रेषाखंड 4.2 सेंटीमीटरचा काढून घेतला. त्यानंतर कोन मापक D वरती ठेवून 60 अंशाचा रेष 60 अंशाची काय केली आपण, एक किरण काढून घेतली. त्यानंतर कोन मापक E वरती ठेवून 70 अंशाचं काय करून घेतला, किरण काढून घेतला. म्हणजे आपला त्रिकोण DEF तयार झाला की ज्याचा एक कोन D 60 अंशाचा आहे, E कोन 70 अंशाचा आहे, आणि DE चं माप किती आहे, 4.2 सेंटीमीटर. जिथं छेदनबिंदू मिळालेला आहे तो तुमचा त्रिकोणाचा शिरोबिंदू असणार आहे F. त्यानंतर त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी कोणत्याही 2 बाजूचा लंब दुभाजक काढायचा आहे. मग DE चा लंब दुभाजक आपण काढला. कसं काढलं, DE चं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एकदा वर आणि एकदा खाली चाप ओढले, त्या दोन्हीच्या चापेचा जो छेदनबिंदू मिळतोय तो जोडला आपण, म्हणजे DE चा लंब दुभाजक मिळाला. लंब दुभाजकाच्या ठिकाणी काटकोनाचं चिन्ह करायला विसरायचं नाही. त्यानंतर दुसरी बाजू दुभागली आपण FD. याच पद्धतीनं DF चं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, त्याच्यामध्ये वर आणि खाली चाप ओढले, दोन्ही चापेचे छेदनबिंदू आपण जोडून घेतलेलं आहे. या कृती केल्यानंतर दोन्हीही लंब दुभाजकाचा एक छेदनबिंदू आपल्याला मिळतो त्या त्रिकोणाच्या आतमध्ये. तो छेदनबिंदू म्हणजे आपल्या परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. त्याला कोणतंही एक नाव द्यायचं आहे. नाव देताना लक्षात ठेवायचं त्रिकोणाचे शिरोबिंदू सोडून वेगळं नाव द्यायचं आहे. त्यामुळं O हा जो मिळालेला आहे त्या O ला केंद्रबिंदू पकडून मी कंपासच्या सहाय्याने काय करणार आहे, परिवर्तुळ काढणार आहे. परिवर्तुळ काढत असताना एकदा खात्री करायची आहे, त्या शिरोबिंदू पासून किंवा त्या केंद्रबिंदू पासून त्रिकोणाचा शिरोबिंदू पर्यंत अंतर घ्यायचं आहे आणि मग परिवर्तुळ काय करायचं आहे, काढायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही परिवर्तुळाची रचना करणार आहात. आता आपण दुसरं उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण काय बघा, त्रिकोण PQR असा काढा की कोन P बरोबर 70 अंश, कोन R बरोबर 50 अंश आणि OR ची लांबी दिलेली आहे 7.3 सेमी. या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. हे उदाहरण तुमच्या सराव संच मध्ये आहे. प्रश्न दुसरा. आता सुरुवातीला परिवर्तुळ काढण्यापूर्वी आपल्याला कच्ची आकृती काढून घ्यावी लागणार आहे. आता कच्ची आकृती काढून घेऊया आपण. त्रिकोण काढूया. त्रिकोणाला बघा नाव देऊया आपण PQR. QR ची लांबी किती दिली, 7.3 सेमी
आता पी चं माप किती दिलंय 70° आणि त्यानंतर आर चं माप किती दिलेलं आहे 50°. आता बघा जर मी कच्ची आकृती काढून घेतली तर आपल्याला आर जवळ 50°चा कोन दाखवावा लागेल आणि पी जवळ 70°चा कोन दाखवावा लागेल. याच्या ऐवजी जर मी पी आणि आर जर खालच्या बाजूला घेतलं तर आपल्याला ती रचना करणं सोपं जाईल. मग बघा कशी करता येईल. नावं बदलूया आपण. म्हणजे कच्ची आकृती काढणं का आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. जर मी कच्च्या आकृतीप्रमाणे रचना करायला गेले तर मला QR 7.3 सेमी, आर जवळ 50° आणि परत आरच्या वरच्या बाजूला 70°चा कोन करणं हे रचना करणं कसं होऊ शकतं किचकट असू शकतं. मग हे टाळण्यासाठी आपल्या सोयीनुसार आपण शिरोबिंदूंची नावे बदलणार आहोत. मग यासाठी मी काय करणार आहे पी आणि आर क्यूच्या ठिकाणी पी घेणार आहे. आणि QR किती आहे 7.3 सेमी. म्हणजे बघा ही रचना करणे आधीच्या कच्च्या आकृतीपेक्षा सोपी आहे. इथं आपण पी आणि आर चं माप घेऊ शकतो आणि त्यानुसार तो त्रिकोण काढू शकतो. आणि QR 7.3 सेमी करण्यासाठी आपण कंपासचा वापर करून ती त्रिकोण रचना करू शकतो. आता सुरुवातीला या कच्च्या आकृतीप्रमाणे आपण त्रिकोण रचना करणार आहोत. काय काढून द्यावं लागेल सुरुवातीला PR चं माप माहित आहे का नाहीये. त्यामुळे अंदाजे आपण किती सेंटीमीटरचा तो रेषाखंड काढू शकतो. प्रथम PR काढून घेतला. हा रेषाखंड आपण अंदाजे काढून घेतलेला आहे. त्याचं माप आपल्याला माहित नाही. आता पी जवळ किती अंशाचा कोन काढायचा आहे 70°चा कोन काढायचा आहे. त्याच्यापूर्वी पी काढून घेण्याआधी मी आर हा कोन काढणार आहे. कारण आर पासून क्यू पर्यंत अंतर किती आहे 7.3 सेमी. मग पी काढण्याआधी आपण कोन आर काढून घेऊया. कोन आर किती आहे 50°. आता कोन आर जवळ मी कोन मापक ठेवणार आहे. आर हा रेषाखंडाच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे कोन मापकाच्या डाव्या बाजूच्या शून्याकडून मला 50° हा काय करायचा आहे मोजायचा आहे. आता आर हा कोन आपण काढणार आहोत. आर किती अंशाचा काढला आपण 50°. आता आकृतीकडे या. आर पासून क्यू पर्यंत अंतर किती आहे 7.3 सेमी. मग आता कंपासचा वापर करायचा आहे आणि पट्टीमध्ये बरोबर 7.3 सेमी अंतर घ्यायचं आहे. आता पट्टी आणि कंपासच्या सहाय्याने तुम्ही 7.3 सेंटीमीटर अंतर घेणार आहात. आर वरती कंपासचं टोक ठेवून जी तुम्ही बाजू काढलेला आहात 50°साठी त्याच्यावरती काय करणार आहे एक चाप ओढणार आहात. आता हे किती झालं 7.3 सेमी. आता इथे कुठलं देणार आहे तुम्ही नाव क्यू. म्हणजे QR किती झाला 7.3 सेमी. आता पी जवळ किती अंशाचा कोन करायचा आहे आपल्याला 70°चा कोन करायचा आहे. आता पी हा रेषाखंडाच्या डाव्या हाताला आपल्या म्हणजे कोन मापकाच्या उजव्या हाताच्या शून्याकडून कोन मोजायचा आहे. 70° काढून घेतलं. आता हे जोडायचं आहे.
तुमच्या लक्षात येईल जिथं मी चाप ओढला होता 7.3 सेंटीमीटरचा 70 अंशाची जी किरण आहे ती त्या चाप मधूनच गेलेली आहे. असं आलं तर ही तुमची त्रिकोण रचना बरोबर आहे. जर तुमचा हा P चा किरण तुम्ही ओढलेल्या चापाच्या खाली किंवा वर जात असेल तर तुम्ही कोण मोजायला आणि माप घ्यायला चुकलेला आहात. कारण शिरोबिंदू Q ही बाजू P आणि R पासून निघणाऱ्या बाजूपासून तयार झालेली आहे. म्हणजे ते एका ठिकाणी छेदायलाच पाहिजे आणि जिथं छेदलेलं आहे तिथं तुमचा इथला 7.3 चा चाप आलाच पाहिजे. तर तुमची ही त्रिकोण रचना बरोबर आहे. आता त्रिकोण रचनेनंतर पुढचा महत्त्वाचा भाग आहे. दिलेल्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू आपल्याला काय करायच्या आहेत, दुभागायच्या आहेत. म्हणजे PR आणि PQ ह्या दोन बाजू मी दुभागणार आहे. 3 दुभागला तरी पण चालतंय, परंतु कमीत कमी परिवर्तन काढण्यासाठी 2 बाजू दुभागणे आवश्यक आहे. आता पहिली बाजू दुभागूया आपण PR. PR चं काय करणार मी, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि चाप ओढायचे आहे त्या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. तसंच आता R वरती ठेवून सुद्धा चाप ओढणार आहात तुम्ही. आता आपल्याला जर छेदनबिंदू मिळाला नसेल, बघा इथं हा चाप खालीपर्यंत आणायचा असेल तर परत ती कृती करायची आहे छेदनबिंदू मिळवण्यासाठी. आता हे दोन्हीही चापाचे छेदनबिंदू काय करायचे आहेत, जोडून घ्यायचे आहेत. आता पुढचा आहे बघा, दुसरी बाजू दुभागून घेऊया PQ. PQ चं सुद्धा याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आहोत आणि चाप ओढणार आहोत. त्यानंतर Q वरती एकदा कंपास घेऊन चाप ओढणार आहोत. आता हे दोन्ही छेदनबिंदू आपल्याला काय करायचे आहे, जोडून घ्यायचे आहेत. आता बघा हे दोन्हीही लंब म्हणजे PR चा हा लंब दुभाजक आहे, इथं काटकोन करणे आवश्यक आहे. त्याला सुद्धा परीक्षेमध्ये मार्क असतात. तसेच QP किंवा PQ चा हा लंब दुभाजक आहे, तिथं सुद्धा काटकोनाचं चिन्ह करणं आवश्यक आहे. हे दोन्हीही लंब दुभाजक जिथं छेदलेले आहेत, दोन्हीही लंब दुभाजक जिथं छेदलेले आहेत तो छेदनबिंदू म्हणजे आपल्या परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो आणि त्याला आपण नाव द्यायचं आहे. इथं छेदलेला आहे दोन्हीही लंब, त्याला नाव दिलं मी वेगळं देते. आता T हे नाव देते. T हा काय असणार आहे, परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असणार आहे. T हा केंद्रबिंदू धरून आपल्याला काय करायचं आहे, दिलेला त्रिकोण PQR चा काय काढायचा आहे, परिवर्तुळ काढायचं आहे. काढूया आपण आता परिवर्तुळ. जिथं बिंदू मिळालेला आहे छेदनबिंदू तिथं कंपासचं टोक ठेवायचं आहे. कुठल्या तरी एका शिरोबिंदू जवळ जायचं आहे आणि काय करायचं आहे, शिरोबिंदू जवळ जाऊन आपल्याला परिवर्तुळ काढायचं आहे. काढूया आपण आता परिवर्तुळ.
आपण काढलेला आहे. परिवर्तुळामध्ये तुमचा तो वर्तुळ शिरोबिंदू P, Q आणि R ला छेदला पाहिजे. छेदत असेल तर तुमची रचना बरोबर आहे, छेदत नसेल तर तुम्ही रचना करायला चुकलेला आहात. मग अशा वेळी तुम्ही लंबदुभाजक व्यवस्थित काढलेला आहात का, किंवा त्रिकोण रचना काढायची चुकलेली आहे का हे पाहायचं आहे. कधी कधी एखाद्या शिरोबिंदूला तो वर्तुळ स्पर्श करत नाही. मग अशा वेळी तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे की आपली रचना चुकलेली आहे. मग सुरुवातीपासून तुम्ही त्या रचनेमध्ये तुम्ही त्रिकोण रचना व्यवस्थित केलेली आहे का, त्या त्रिकोणाचे बाजू आणि कोन योग्य मापाचे घेतलेले आहात का, लंबदुभाजक व्यवस्थित काढलेला आहात का, याची परत एकदा पडताळणी करायची आहे. आणि चुकला असेल तर तिथं दुरुस्त करायचं आहे. छेदनबिंदू मिळाल्यानंतर तोच त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू समजून एखाद्या शिरोबिंदू पर्यंतचा अंतर घ्यायचं आहे आणि परिवर्तुळ काढायचं आहे. या पद्धतीनं सराव संच मधील हा प्रश्न दुसरा आहे, त्याचं परिवर्तुळ आपण काढलेलं आहे. बघा काय काय केलं आपण पुन्हा एकदा पाहूया. सुरुवातीला आपण प्रश्नावरून कच्ची आकृती काढून घेतली. PQR. PQR मध्ये QR चं माप घ्यायचं आहे 7.3 सेमी. P जवळ 70 अंशाचा कोन काढायचा आहे आणि R जवळ 50 अंशाचा कोन काढायचा आहे. मग यासाठी सुरुवातीला आपण रेषाखंड PR काढून घेतला. हे आपण कोणत्याही मापाचं काढू शकतो, त्याचं माप दिलेलं नाहीये प्रश्नामध्ये. त्यानंतर कोन R जवळ आपण कोन मापक घेऊन 50 अंशाची एक किरण काढली. आता हे जे तुम्ही बाजूसाठी रेषा ओढताय, किरण ओढताय, ती जास्तीत जास्त काय करायची आहे, लांब ओढायची आहे. मग 50 अंशाचं किरण काढल्यानंतर कंपास मध्ये आपण काय केलं, पट्टीच्या सहाय्याने 7.3 सेंटीमीटर इतकं अंतर घेतलं. ते R वरती ठेवून आपण काय करायचं आहे, काढलेल्या किरण वरतीच 7.3 अंतरावरती चाप ओढायचा आहे. म्हणजे Q पासून R पर्यंतचं अंतर 7.3 सेमी झालं. त्यानंतर P वरती कोन मापक घेऊन आपण 70 अंशाचा कोन काढला आणि ती किरण काढून घेतलं. आता या रचनेमध्ये जिथं तुमचा चाप आहे 7.3 सेंटीमीटर वरती, तिथूनच P चा किरण गेला पाहिजे. त्या चापेतून जर जात असेल तरच तुमची ती त्रिकोण रचना बरोबर आहे, अन्यथा चुकलेली आहे. पुन्हा एकदा रचना करायची. अशा प्रकारे त्रिकोण PQR काढून घेतल्यानंतर आपण त्रिकोणाच्या दोन बाजू दुभागलेल्या आहेत. बाजू PR कंपासच्या सहाय्याने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एकदा वर आणि खाली चाप ओढले, त्या चाप्याचे छेदनबिंदू जोडून घेतले. त्यानंतर बाजू PQ दुभागलं, याच्यामध्ये सुद्धा P कंपासच्या सहाय्याने PQ चं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर आणि एकदा खाली या पद्धतीने चाप मारून घेतले आणि त्याचे छेदनबिंदू आपण जोडले. दोन्हीही लंब दुभाजक जिथं आहेत तिथं काटकोनाचं चिन्ह करणं आवश्यक आहे, कारण त्याला मार्क असतात. त्यानंतर दोन्ही लंब दुभाजक वर्तुळाच्या आतमध्ये जिथं छेदलेले आहेत तो छेदनबिंदू म्हणजे आपल्या परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. मग त्या केंद्रबिंदूवरती कंपासचा टोक घेऊन आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळ काढायचं आहे. परिवर्तुळामध्ये छेदनबिंदू फार महत्वाचा आहे. छेदनबिंदू तुमचा चुकला तर तुम्हाला परिवर्तुळ काढता येत नाही. परिवर्तुळाचा छेदनबिंदू हा त्या त्रिकोणाच्या आतमध्येच येतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे.